मला असं सांगावसं वाटेल, की मुळातच आपण हे ऑपरेशन सिंदूर पाहिलं, तर कुठेही आतताईपणा भारताने दाखवलेला नाहीये. संयम हा जो मूलभूत आपला जो गुणधर्म आहे, त्याचनुसार हे पूर्ण ऑपरेशन आणि ही पूर्ण स्ट्रॅटेजी आखताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ही सुरू झाली मुळात तर सिंधू करारापासनं. पहिले पाण्याच्या बाबतीत आपण निर्णय घेतले हं. आणि त्याच्यानंतर विजा म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कळलं, की भारतामध्ये म्हणजे पहिल्यांदा अधोरेखित झालं असं मी म्हणेन, की भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानी नागरिक वर्षानुवर्षांपासून वास्तव्य करतायत हं. आणि एवढी प्रचंड गर्दी आहे. तर अशा अगदी बरोबर मर्मस्थानी भारताने बोट ठेवलेलं आहे आणि हं. त्या ठिकाणी कुठेही त्यांनी ऑपरेशनल म्हणजे कायनेटिक ॲक्शनची कुठे घाई केलेली नाहीये भारतीय सैन्य दलांनी. बरोबर. तर अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे. पण असं असताना सुद्धा जेव्हा गरज पडली, हं. तेव्हा बरोबर पाकिस्तानचा कणा आपण तोडलेला आहे. हं. इंडियन नेव्ही असेल किंवा आपल्या एअरफोर्सने असेल, हे अतिशय करण्यासारखं असं कारागिरी त्यांनी करून दाखवलेली आहे. तर ही जी स्ट्रेंथ आहे, ही भारत ही पुढे करणारच. कारण हे जे डिक्लेअर केलं काल आपण, की ॲक्ट ऑफ वॉर हे आहे, तर हे त्याचंच द्योतक आहे. त्याच्यामुळे आता अ, बरोबरीचंच गोष्ट आहे. म्हणजे आता मरने की नहीं या मारने की बात हो, याच्यावरतीच भारत आलेला आहे, की आता कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही हं. आणि दहशतवादाच्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्स हं. ह्या वाक्याशी भारत अगदी या तत्वाशी एकनिष्ठ आहे आणि कुठल्याही प्रमाणात आम्ही म्हणजे कुठल्याही कॉस्टवरती आम्ही दहशतवादाशी कॉम्प्रोमाईज करणार नाही. हे हं. स्वतंत्रपणे भारताने ठरवलेलं आहे. हं. ह्या सगळ्या ऑपरेशनमधनं किंवा या वळणावरती मला असं वाटतं, की जसं आता सरांनी मांडलं, तर आत्मनिर्भर होण्याला पर्याय नाही. हं. कारण ऐनवेळी हे सगळं जागतिक राजकारण अशा वेगाने बदलणार आहे बरोबर, बरोबर, वेळोवेळी, बरोबर. की त्याच्यामध्ये रणांगण बदलणार आहे किंवा हं. बदलत आहे. म्हणजे आपण सायबर अटॅक्स बघतो किंवा अजून नवीन-नवीन प्रकार अटॅक्स येत आहेत. हं. एनबीसी वॉरफेअर तर आपल्याला नवीन नाहीच आहे. हं. तर ह्याच्यामध्ये काहीही सांगता येत नाही, की कोण कोणाचा हात धरेल आणि कोण कोणाला कसा उपयोग करून घेईल. हं. तर याच्यामुळे आत्मनिर्भर होणं हा खूप मोठा मंत्र आहे हं. आणि म्हणून आपण आपला फोकस आता ह्याच्यावरती वाढवला पाहिजे. म्हणजे जो आहेच ऑलरेडी मागचं जर दशक आपण पाहिलं, हं. तर ते आजचं जे ऑपरेशन आहे, काही एका रात्रीच्या तयारीतनं झालेलं नाहीये. हं. ह्याचा जो पूर्ण अभ्यास आहे, याच्या प्रॅक्टिसेस आहेत, तो फोकस दिसून येतोच. हं. पण अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आत्मनिर्भर कसं होऊ ह्याच्याकडे आता प्राधान्याने आपण पाहिलं पाहिजे आणि तोच आजचा मंत्र आहे. त्याच्यानंतर अर्थकारणाचे सुद्धा जर काही आपण आडाखडे बदलले, बरं. तर ते सुद्धा खूप महत्वाचं ठरेल. हं. कारण रणक्षेत्र बदललेलं आहे. आता हं. रणक्षेत्र असं नाहीये, की एक एक युद्धाचं मैदान आहे. इकडनं हल्ला होतोय आणि इकडनं हल्ला होतोय. तेवढ्यापुरतं हे मर्यादित नाहीये ट्रॅडिशनल वॉर. हं. तर ह्याचे अनेक ॲस्पेक्ट्स आपल्याला जाणून घेतले पाहिजेत युद्धाचे आणि त्याच्यातलं सगळ्यात मुख्य म्हणजे अर्थकारण आहे. बरं. विशेषतः चीनच्या बाबतीमध्ये. म्हणून आपण जर धोरणात्मक काही त्याच्या बाबतीत पाऊल उचलू शकलो देश पातळीवरती, हं. तर त्याची आज नितांत गरज आहे असं मला वाटतं. बरं.